आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। धनदांडग्या प्रस्थापित पक्षांना धडा शिकविण्याकरता परभणीत रिपाईच्या सर्व गटांची संयुक्त आघाडी स्थापन झाली आहे। दिनांक 25 डिसेंबर रोजी परभणी शहरातील हॉटेल सिटी पॅलेस येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्य संघटक DN दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व गटांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये सर्वच रिपाईच्या गटांना त्यांचे मित्रपक्ष निवडणुकीच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे सन्मानपूर्वक वागणूक देत नसल्याच्या नाराजीचा सूर दिसून आला। होऊ घातलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये या संयुक्त आघाडीतर्फे प्रत्येक रिपाईच्या गटाचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेऊन मित्रपक्षांना कशा पद्धतीने धडा शिकवायचा हे देखील निर्णय एकमताने घेण्यात आला। तसेच सर्व गट एकत्र घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा, पक्षांचा कशा पद्धतीने पुढे नेता येईल असे आव्हान आंबेडकरी चळवळीतील समाज घटकांना व जनतेला देण्याचे देखील यावेळेस ठरले। त्याचप्रमाणे मित्रपक्षांनी प्रचारामध्ये RPI च्या नेत्यांचे नाव किंवा निळ्या झेंड्याचा वापर केल्याचे दिसून आले तर त्या पक्षांवर कायद्यानुसार कारवाई करण्याचा ठरावही या प्रसंगी घेण्यात आला। त्याचप्रमाणे निवडणुकांमध्ये कोणत्याही मित्रपक्षाने पदाधिकाऱ्यांना सोबत जर कोणी फिरताना दिसले तर त्याच्यावर देखील कारवाई करण्याचा इशारा DN दाभाडे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिला। यावेळेस DN दाभाडे, जयप्रकाश इंगोले, रिपाई गवळी गटाचे पंडित टोमके, नारायण वाघमारे, दिलीप खंदारे, PRP चे जिल्हाध्यक्ष अरुण गायकवाड, ST गायकवाड, शेषरानंद, भगवान कांबळे, आप्पा गाडे, सतीश दामोदरे, भीमराव आवटे, अनिल अंबोरे, सुकेशनी राय बोधने, बालाजी शिंदे, श्याम खिल्लारे, संजय टेकुळे, भाऊराव सावने, DM झोडपे, शशिकांत गवळी, रामभाऊ बचाटे, महादेव साळवे, शशिकांत गवळी, दीनबंधू हत्तेंबरे, गोपीचंद वाटुरे, शेख शमूभाई यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते।